नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन 65। चिकन 65 बनवण्यासाठी 1 किलो चिकन घेतले। हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ, कॉर्नफ्लॉवर, काळी मिरी पावडर, लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला, दही, तेल। आपण चिकन 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। आपण चिकन बिना हड्डीचे आणलेले आहेत, आपल्याला तो तळायचे, त्याच्यामुळे आपण जे मऊ राहतं त्याच्यात हड्डी राहत नाही ते चिकन आणलंय। हे बघा, एक पाण्याने धुवून झालं, घाण पाणी निघतंय, आपण डबल पाण्याने धुवून घेणार आहोत। चिकनचे मोठे मोठे पीस कापून आलेले, त्यामुळे आपल्याला इतके मोठे पीस लागत नाही। आपण आपल्या आकारानुसार छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत। हे मोठे तळले तो खूपच मोठा पीस दिसेल तो, त्याच्यामुळे मस्त मध्यम आकाराचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया। हे बघा, छोटे छोटे आकाराचे आपण सर्व चिकनचे पीस कट करून घेतले, ते आता एका बाउलमध्ये टाकून घेणार आहोत। नंतर आपल्याला ते मॅग्नेट करायचे आहेत। 3 ते 4 मिरच्या घेऊया, अद्रकचा छोटासा तुकडा आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या, याची मस्त बारीक कुटून घेणार आहोत, पेस्ट टाईप करून घेणार आहोत। चला, आपण आता चिकन मुरण्यासाठी ठेवणार आहोत, त्यासाठी चिकनचे पीस टाकून घेऊया। नंतर धना पावडर 1.5 चमच, लाल तिखट, थोडासा गरम मसाला, चवीनुसार मीठ, मिरी पूड घेतलेली, आपण मिऱ्या होत्या त्या कुटून घेतल्या, त्याचा वापर थोडासा जास्त करायचा, त्याच्यासाठी मी 1.5 चमच मिरी पूड टाकून घेणार आहे। जो आलं, लसूण, हिरवी मिरची कुटून घेतलेली तो पण ठेचा टाकून घेऊया। दही घेतलेली, दही पण टाकून घेणार आहोत। आपल्याला घट्टच दह्याचा वापर करायचा आहे। आपण घरी तयार करतो ती पातळ राहते, आपण दुकानातूनच आणून घेतलेली घट्ट। नंतर हे मिश्रण आपण एकत्र करून चिकनला चव बाजूने चोळून घेऊया। हिरवी मिरची, आलं, लसूण, धना पावडर, गरम मसाला, लाल तिखट, मीठ सर्व लावून घेतलेले, चिकनला पूर्ण चोळून घेतलेले आणि आपण कमीत कमी 1 तास तरी मुरण्यासाठी ठेवू। तुम्हाला जेवढा जास्त वेळ ठेवाल तेवढा आपलं चिकन 65 छान लागेल, पण वेळ कमी असल्यामुळे आम्ही 1 तास मुरण्यासाठी ठेवणार आहोत। 1 तासाच्या वरती झाले, आपण चिकन मुरायला ठेवलंय। आता आपण ते तळून घेणार आहे, त्यासाठी आपण कढईत तेल टाकून घेऊया। हे बघा, आपले चिकन मुरून तयार झाले, त्याच्यात आता कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊ। कॉर्नफ्लॉवर बरोबर तुम्ही याचं तांदूळाचं पीठ पण टाकू शकता, पण आम्ही कॉर्नफ्लॉवरच टाकतोय। थोडीशी कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे, तो पण टाकून घेऊया आणि हे परत छानपैकी मिक्स करून घ्या। कॉर्नफ्लॉवरमुळे आपले चिकनचे पीस असे कुरकुरीत होतील। आणि तुम्हाला लाल कलर लागत असेल तर थोडासा खायचा कलर पण टाकला तरी चालेल। आपलं तेल गरम झाले, आता आपण एक एक पीस तळून घेणार आहोत। पीस आपल्याला मंद आचेवर तळायचे आहेत, म्हणजे ते शिजतील, त्याच्यामुळे तेल जास्त कडक पण नाही केलेलं आपण। हे बघा, आपले चिकनचे पीस खूप छान प्रकारे तळून झाले, ते आता आपण डिशमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे आपण आता सर्व पीस तळून घेणार आहोत। आपण आता तडका देऊन घेणार आहे, त्यासाठी लसूण बारीक चिरून घेतलेले, थोडे मिरचीचे पण काप केले, ते टाकून घेऊया। तेल पाहिजे असं गरम झालं नाही आपलं।
आपण जे टिक्का तळायचं तेल घेतलं होतं तेच घेतलं होतं. आम्हाला वाटतं गरम आहे, पण मग ते गार होऊन गेलं. बघा आता तेल किती छान तापलेले आहे. आपल्या मस्त लसूण आणि मिरची करपू राहिली. त्यातच आपण कापून घेतलेला कढीपत्ता टाकून घेऊया. तो पण छान परतून घेऊ. त्याच्याने खूप छान चव येणार आहे. हे 1-2 मिनटं चांगल्या प्रकारे कडक कडक परतून घेऊया. लसूण पण लालसर होईल, मिरची पण छान परतवली जाईल. हे बघा आता लसूण मिरची कढीपत्ता छानपैकी परतून झालेले. ते आता आपण चिकनमध्ये टाकून घेणार आहेत. आणि हे छानपैकी मिक्स करून घेऊ आणि आपलं चिकन 65 तयार होईल. आम्ही थोडंसं वरून चाट मसाला पण टाकतोय. तुम्हाला आवडत असल्यावरच टाका, बळजबरी नाही आहे. आणि थोडीशी वरून कोथिंबीर. आता परत हे मिक्स करून आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. हे बघा आपलं चिकन 65 तयार झालेले. खायला खूपच सुंदर लागतं. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. अशाच आमच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा. धन्यवाद.